नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपला सिद्धेश्वर अशोक काशीद. आपण महाराष्ट्र सेटसाठी लॉ सब्जेक्टचे जे 10 मॉड्यूल्स आहेत त्यावरती लेक्चर सिरीज चालू केलेले आहे. त्यामध्ये पहिला टॉपिक आपण घेतलेला आहे किंवा पहिला सब्जेक्ट आहे लॉ ऑफ टॉर्ट्स. त्या लॉ ऑफ टॉर्ट्समध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये नेचर ऑफ टॉर्ट आणि डेफिनेशन ऑफ टॉर्ट हा भाग पाहिला. आता या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्शियस लायबिलिटी हे पाहणार आहोत. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्शियस लायबिलिटी. टॉर्शियस ऍक्ट ऍप्लिकेबल होण्यासाठी कोणते प्रिन्सिपल्स ऍप्लिकेबल होतात किंवा कोणते ते प्रिन्सिपल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यातलं पहिलं प्रिन्सिपल आहे इंजुरिया साइन डॅमनो. इंजुरिया साइन डॅमनो. इंजुरिया म्हणजे लीगल इंजुरी, साइन म्हणजे विदाउट आणि डॅमनो म्हणजे डॅमेज. म्हणजेच इंजुरिया साइन डॅमनो म्हणजे लीगल इंजुरी विदाउट डॅमेज. आणि त्याचा फर्दर एक्सप्लेनेशन असा आहे की इन्फ्रिजमेंट ऑफ लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट म्हणजे इंजुरिया. इंजुरिया म्हणजे इन्फ्रिजमेंट ऑफ लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट. साइन म्हणजे विदाउट आणि डॅमनो म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल लॉस. तर बेसिकली ह्या इंजुरिया साइन डॅमनो याचा आपण अर्थ पाहायला गेलो तर तो काय होतो, इम्प्रिजनमेंट ऑफ लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट विदाउट ऍक्च्युअल फिजिकल लॉस. म्हणजे त्या व्यक्तीचा जो त्याचा लिगल इंटरेस्ट आहे तो व्हायलेट झालेला आहे, परंतु कशाशिवाय, डॅमेज शिवाय. त्याला ऍक्च्युअल फिजिकल लॉस झालेला नाही, परंतु त्याचा लिगल राईट व्हायलेट झालेला आहे किंवा त्याला लिगली इंजुरी अफेक्ट झालेला आहे. अशी जर गोष्ट असेल तर ते ऍक्शनेबल आहे टॉर्टमध्ये. टॉर्टमध्ये इंजुरिया साइन डॅमनो, इंजुरी विदाउट डॅमेज, लिगल इंजुरी विदाउट डॅमेज हे ऍक्शनेबल आहे. तर याची लीडिंग केस आहे आशबे वर्सेस व्हाईट. जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्शियस लायबिलिटी. टॉर्शियस लायबिलिटीचे प्रिन्सिपल्स त्यातलं आपण फर्स्ट पाहिलं इंजुरिया साइन डॅमनो. आता सेकंड आहे डॅमनम साइन इंजुरिया. डॅमनम साइन इंजुरिया. डॅमनम म्हणजे डॅमेजेस, साइन म्हणजे विदाउट, इंजुरिया म्हणजे लिगल इंजुरी म्हणजे ऍक्च्युअल फिजिकल लॉस. ऍक्च्युअल फिजिकल लॉस विदाउट इम्प्रिजनमेंट ऑफ लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट. म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीला लॉस कम्फर्ट झालेला आहे, त्याला लॉस झालेला आहे, परंतु विदाउट इम्प्रिजनमेंट ऑफ लिगली प्रोटेक्टेड इंटरेस्ट. त्याला नुकसान झालेलं आहे, परंतु त्याचे जे लिगली इंटरेस्ट आहेत, लिगली त्याचे जे राईट्स आहेत ते व्हायलेट झालेले आहेत. म्हणजे डॅमनम साइन इंजुरिया, डॅमेजेस विदाउट लिगल इंजुरी. आणि हा जे डॅमेजेस विदाउट लिगल इंजुरी, डॅमेज झालेला आहे परंतु लिगल इंजुरी व्हायलेट झालेली नाही, म्हणून ते नॉट ऍक्शनेबल आहे. डॅमनम साइन इंजुरी आहे ऍक्शनेबल नाही, कारण त्याची जी लिगल इंजुरी आहे किंवा लिगल इंटरेस्ट आहे तो इम्प्रिज झालेला नाही. विदाउट लिगल इंजुरी डॅमेज झालेला आहे, परंतु त्याचे जे लिगल इंजुरी त्याला कोणताही हानी पोचलेली नाही, म्हणून हा नॉट ऍक्शनेबल आहे. आणि याची लीडिंग केस लॉ आहे ग्लॉचेस्टर ग्रामर स्कूल केस. तर अशा पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्शियस लायबिलिटी पाहिलं. त्यामध्ये फर्स्टली आपण पहिलं प्रिन्सिपल बघितलं इंजुरिया साइन डॅमनम, इंजुरी विदाउट डॅमेज. आणि आता सेकंड प्रिन्सिपल पाहिलं डॅमनम साइन इंजुरिया, डॅमेजेस विदाउट लिगल इंजुरी. इंजुरिया साइन डॅमनमची केस लॉ होती आशबे वर्सेस व्हाईट आणि डॅमनम साइन इंजुरियाची केस लॉ आहे ग्लॉचेस्टर ग्रामर स्कूल केस. तर मित्रांनो, हा आपला आजचा सेकंड व्हिडिओ झाला टॉर्ट मधला. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत जनरल प्रिन्सिपल्स ऑफ टॉर्शियस लायबिलिटी किंवा जनरल डिफेन्सेस किंवा जनरल एक्सेप्शन्स ऑन टॉर्शियस लायबिलिटी. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला किंवा व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती किंवा
कोणत्या वेने तुम्हाला अजून एक एक्सपेक्टेशन आहेत ते कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.